वृषाली, खरं तर कालच्या लोकसभा निकालानंतर इंडिया आणि इंडियामध्ये जोरदार हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. आज संध्याकाळी इंडिया अलायन्सची मीटिंग जी आहे ती मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पार पडते. तर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम हाऊसमध्ये कॅबिनेट मीटिंग जी आहे ती पार पडणार आहे. याच्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही आजची शेवटची कॅबिनेट असू शकते, कारण संध्याकाळी इंडिया आघाडीची मीटिंग जी आहे ती पार पडणार आहे. त्यासाठीची रणनीती म्हणून आज सकाळी पीएम हाऊसमध्ये 11 वाजता कॅबिनेट मीटिंग जी आहे ती पार पडते. देशामधलं जर आपण एकूण चित्र पाहिलं तर एनडीएला जवळपास 291 जागा मिळालेल्या आहेत. मात्र भाजप जे आहे स्वबळाच्या बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे मित्रपक्षांची साथ जी आहे ती एनडीएसाठी महत्वाची असणार आहे, ज्याच्यामध्ये बिहारमधले नितीश कुमार, त्याचबरोबर आंध्र प्रदेशातले तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू या दोन व्यक्तींची महत्वाची मदत जी आहे ती एनडीए सरकारसाठी होणार आहे. कारण भाजपला स्वतःचं बहुमत नाही, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडे जवळपास 234 जागा आहेत. 234 जागां त्याचबरोबर इतर जे 18 आहेत त्यांच्या संपर्कामध्ये इंडिया आघाडीकडून आता संपर्क सुरू झालेला आहे. विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा सुद्धा आता इंडिया आघाडीकडून संपर्क जो आहे तो केला जातो. अशी चर्चा आहे की शरद पवार यांच्याकडून चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क जो आहे तो साधला जातोय. मात्र सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी कॅबिनेट मीटिंग जी आहे ती पार पडणार आहे. या बैठकीमध्ये ज्या राज्यामध्ये खरं तर भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये त्या राज्यातल्या परिस्थितीवरती चर्चा होऊ शकते. आणि आज जी एनडीएची मीटिंग पार पडते ते मीटिंगमध्ये नितीश कुमार त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांना नेमकं कशा पद्धतीचं स्थान द्यावं, त्याचबरोबर एनडीएचं संयोजक पद कोण असावं याची चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होणार आहे. मात्र आपण पाहतोय की सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट मीटिंग जी आहे ती पार पडेल. आणि रात्री नवी दिल्लीमध्ये 2 महत्वाच्या बैठका पार पडतात, ज्याच्यामध्ये इंडिया आणि एनडीए दोन करत या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं. आणि संध्याकाळी 6 वाजता या 2 महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. वृषाली.